औरंगजेबामुळे या दोन्ही बायकांचं नवरा जिवंत असतानाही कुंकू पुसलं गेलं होतं. साल 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून मुघलांच्या कडक बंदोबस्तातूनही सुखरूप बाहेर पडले होते. ह्यामुळे औरंगजेब खूप संतापला होता, कारण मुघलांसाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट होती. तेव्हा नेतोजी पालकर फतेहाबाद मध्ये मुघलांच्या सेवेत होते. तेव्हा औरंगजेबला वाटू लागलं की महाराजांपासून प्रेरित होऊन नेतोजी सुद्धा स्वराज्यात पळून जातील. बरं, नेतोजी पालकर कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, ते स्वराज्याचे सरनोबत होते. त्यांच्या शूरपणामुळे त्यांना प्रतिशिवाजी सुद्धा म्हणायचे. आता महाराज आग्र्यातून निसटल्यामुळे औरंगजेबाने नेतोजींना अटक करायला लावली. जेलमध्ये त्यांच्यावर बरेच अत्याचार करण्यात आले. शेवटी इस्लाम कबूल करतो म्हटल्यावर त्यांना जेलमधून बाहेर काढण्यात आलं. सगळे रीतिरिवाज पार पाडून नेतोजींना मुस्लिम करण्यात आलं. त्यांना मोहम्मद कुली खान हे एक नवीन नाव मिळालं. इस्लाम मध्ये आला म्हणून औरंगजेबाने त्यांना एक हिरेजडित तलवार, हत्ती, पोशाख असं बरंच काही दिलं. पण औरंगजेब इथेच थांबला नाही. त्याला माहित होतं की नेतोजींच्या दोन्ही बायका स्वराज्यात राहतात, म्हणून त्या दोघींनाही दिल्लीत आणण्यात आलं. त्या दोघींनाही इस्लाम कबूल करण्यास सांगितलं, पण त्या दोघींनी साफ नकार दिला. इथे त्या दोघींना बळजबरी न करता औरंगजेबाने एक वेगळी युक्ती लढवली. तो नेतोजींना म्हणाला, या दोघी जर ऐकत नसतील तर त्यांना सोडून दे आणि एका मुस्लिम बाई बरोबर लग्न कर. आता हे ऐकताच त्या दोघी इस्लाम कबूल करायला तयार झाल्या. अशा प्रकारे नवरा डोळ्यासमोर असतानाही या दोघींचं कुंकू पुसलं गेलं होतं.